मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात अकॅडमिक काउन्सिलर पुणे सेंटरवरून बोलत आहे. सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र तत्वे 1, ब्लॉक 2 थिअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर अर्थात उपभोक्ता किंवा ग्राहक वर्तनाचा सिद्धांत. ग्राहक वर्तन किंवा उपभोक्ता वर्तन हे कशा पद्धतीचे, उपभोक्त्याने आपला वर्तन सिद्धांत कशा पद्धतीने असू शकतो या संदर्भातले 2 युनिट आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. यातील युनिट 5 आता आपण या लिंकच्या अनुषंगाने चर्चेला घेतलेला आहे. कंझ्युमर बिहेवियर, कार्डिनल अप्रोचेस अँड सप्लाय इन पार्टीस म्हणजेच ग्राहक वर्तन मुख्य दृष्टिकोन. यातून आपल्याला ग्राहक कशा पद्धतीने आपला उपभोग करू शकतो किंवा त्याची उपयोगिता कशा पद्धतीची असू शकते या संदर्भातलं वर्णन किंवा विश्लेषण आलेलं असेल. या अनुषंगाने कंझ्युमर बिहेवियर किंवा कार्डिनल अप्रोच जो आहे तो सप्लाय इन प्रॅक्टिस म्हणजेच मुख्य दृष्टिक्षेप कशा पद्धतीने असू शकतो त्या अंतर्गतली माहिती या भागामध्ये दिलेली आहे. कोणताही उपभोक्ता किंवा आपण असं म्हणूया ग्राहकच उपभोक्ता असेल असं होणं हे काही वेळेला शक्य आहे, काही वेळेला शक्य नाही. कारण प्रत्येक वेळेला उपभोक्ता हा कदाचित वेगळा असू शकतो, कदाचित तोचही असू शकतो. उदाहरणासाठी आपण घेऊया सिंपल, व्हेजिटेबल मार्केटमधून ज्या वेळेला आपल्या कुटुंबातून एखादा व्यक्ती व्हेजिटेबल परचेस करतो, खरेदी करतो, त्यावेळेला तो खरेदी केलेली प्रत्येक व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील किंवा इतर काही आपण बाबी म्हणूया, त्या खरेदी केलेल्या स्वतःच त्याचा उपभोग घेत असेलच असं नाही. अनेक वेळेला हा उपभोग हा वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. या उपभोगामध्ये किंवा कंझ्युमर बिहेवियरमध्ये कार्डिनल अप्रोचेस जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, सप्लाय अप्रोचेस जो आहे तो कशा पद्धतीने किंवा कंझ्युमर बिहेवियर व्यक्तीचं वर्तन कशा पद्धतीने असू शकतं, तर ते भिन्न स्वरूपाचं असू शकतं. त्याची डिमांड जी आहे ते वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. त्यामुळं त्याची इच्छा असणं किंवा त्याच्या इच्छाच नसणं, अनेक वेळेला उपभोगासाठी आलेली वस्तू किंवा घेतलेली वस्तू याचा उपभोग हा किती घ्यावा याच्यासाठी त्या व्यक्तीवरती त्याची उपयोगिता ही वेगवेगळी असते. त्यामुळे उपयोगिता ही भिन्न स्वरूपाची असते असंही आपल्याला म्हणता येईल. या युनिट 5 मध्ये आपल्याला ग्राहक कशा पद्धतीने वर्तन करतात किंवा कोणता ग्राहक कशा पद्धतीने वागू शकतो हा त्याच्यावर जरी अवलंबून असलं तरी सर्वसाधारण कोणती स्थिती असू शकते, बेटर ऑप्शन आपण म्हणूया, त्याची कन्सेप्ट काय आहे युटिलिटीची, तर ही उपयुक्ततेची संकल्पना किंवा कन्सेप्ट ऑफ युटिलिटी ही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावायला मिळणार आहे. उपयोगिता म्हणजे काय, व्हॉट इज युटिलिटी, उपयोगिता कशाला म्हणायचं किंवा उपभोक्ता म्हणजे काय तो अभ्यास येईल. इच्छा, उपयुक्तता, उपभोग आणि समाधान यांच्यातील संबंध किंवा याचा रिलेशन कशा पद्धतीने आहे ते आपल्याला अभ्यासता येऊ शकतं. रिलेशन बिटवीन व्हॉट, युटिलिटी, कन्झम्पशन अँड सॅटिस्फिकेशन, त्यांचं समाधानात कशा पद्धतीनं रूपांतर असू शकतो. प्राधान्याबद्दल काही मूलभूत गृहीतके किंवा सम बेसिक अझम्पशन अबाउट प्रेफरन्स किंवा याच्यातली प्राधान्यक्रम कशा पद्धतीचा असू शकतो तो त्या ठिकाणी दिलेला आहे. ग्राहक प्राधान्याबद्दल गृहीतके किंवा अझम्पशन अबाउट कंझ्युमर प्रेफरन्स जर वेगळा असेल तर त्याचा कदाचित मागणी ही वेगळ्या पद्धतीची होऊ शकते किंवा उपभोग हा वेगळा असू शकतो. त्याचबरोबर मुख्य उपयोगिता काय असेल, कार्डिनल युटिलिटी अनालिसिस जसं आपण बघणार आहोत. म्हणजे कार्डिनल युटिलिटी म्हणजे त्याचा प्रॉपर आपण उपयोगिता कशा पद्धतीने मिळू शकते किंवा कशी असू शकते ते पाहता येईल. सीमांत उपयोगिता कमी करण्याचा कायदा, लॉ ऑफ डिमांडिंग किंवा डायमिनिंग मार्जिनल युटिलिटी, सीमांत उपयोगिता कमी करण्यासाठीचा कोणता कायदा असेल, कशा पद्धतीने असू शकतो तो त्या ठिकाणी दिलेला आहे. कायदा किंवा कायद्याच्या मर्यादांना अपवाद, एक्सेप्शन
टू द लॉ लिमिटेशन्स ऑफ द लॉ. त्या कायद्यातल्या तरतुदी कशा पद्धतीने आहेत, कायद्यातल्या बाबी कशा पद्धतीने आहेत आणि अपवाद कशा पद्धतीने आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. कायद्याची टीका किंवा क्रिटिसिझम ऑफ लॉ, त्या कायद्यावरती कोणत्या कोणत्या टीका केलेल्या आहेत. जो नियम आहे उपभोक्त्याच्या संदर्भातला, ग्राहकाच्या अनुषंगाने आपण म्हणतोय, तो नियम कशा पद्धतीने आहे तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासावायचा आहे. उपयोगिता विश्लेषण, उपभोक्त्याचा उपयोगिता जे आहे त्याचं विश्लेषण किंवा कंझ्युमर इक्विलिब्रियम, तो समतोल कशा पद्धतीने साधतोय, ग्राहकाचा किंवा उपभोक्त्याचा समतोल हा होणं अपेक्षित असतं किंवा त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे खर्च केल्यानंतर त्याला मिळणारी उपयोगिता ही त्याच पद्धतीची मिळू शकते का ते पाहणं अगत्याचं ठरेल. ग्राहक समतोल निश्चित करणे किंवा डिटर्मिनंट्स ऑफ कंझ्युमर इक्विलिब्रियम. डिटर्मिनंट्स ऑफ कंझ्युमर इक्विलिब्रियम म्हणजे ग्राहक समतोल किंवा त्याचा अनुषंगाने ग्राहक कशा पद्धतीने आपली मागणी करतोय. कमी होण्याच्या कायद्याच्या मदतीने मागणी वक्राची उत्पत्ती किंवा सीमांत उपयोगिता. ड्रायव्हेशन ऑफ डिमांड कर्व विथ द हेल्प ऑफ लॉ डायमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. डिटर्मिनंट्स म्हणजे कमी होणं किंवा किती कमी होऊ शकतो, कशा कमी होण्याच्या कायद्याच्या काही बाबी आहेत का, त्या वक्राची उत्पत्ती किंवा सीमांत उपयोगिता जी आहे ती कशा पद्धतीने आहे ते पाहणं. ग्राहक अधिशेष किंवा कंझ्युमर सरप्लस जो आहे तो कशा पद्धतीने होईल. कार्डिनल युटिलिटी विश्लेषणाचे गंभीर मूल्यांकन. कार्डिनल युटिलिटी किंवा कार्डिनल इव्हॅल्युएशन ऑफ कार्डिनल युटिलिटी अनालिसिस कशा पद्धतीने आहे. सारांश किंवा कन्क्लुजन यानंतर आपण बघणार आहोत. या 10 पॉईंटमध्ये आपल्याला उपभोक्त्याची मानसिकता किंवा उपभोक्ता वर्तन कशा पद्धतीने आहे त्याचा सखोल अभ्यास करावायचा आहे. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला व्यवहारातील मागणी आणि पुरवठा या संकल्पना म्हणजे त्यातला होणारा समतोल किंवा त्यांचा होणारा समतोल निश्चितपणे प्राईसवरती डिपेंड असू शकतो. किंमत निर्धारण किंवा किंमत कशा पद्धतीनं निश्चित केलेली आहे ते आपल्याला पाहावे लागेल. रेशनिंग किंवा आणि दुर्मिळ आता जे आहे ती वस्तूच्या वाटपाच्या संदर्भात असेल, किमान वेतन कायदे असतील आणि लवाद असेल इत्यादीच्या या अनुषंगाने त्यांच्या नंतरच्या युनिटमध्ये आम्ही तपासू किंवा त्याच्या ग्राहक वर्तन सिद्धांत जो आहे तो त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे हा नेहमीच एक विषय राहिलेला आहे किंवा त्या संदर्भातलं कुतूहल जे आहे किंवा जिज्ञासा आपण म्हणूया, रिसर्च म्हणूया, संशोधन हे शोधण्याचं काम केलेलं असतं किंवा समजून घेऊन त्यावरती आमूलाग्र बदल करणं असेल किंवा अवलंबित्व असणं हे पाहावं लागेल. व्यापार सुरू झाल्यापासून ग्राहकाच्या वर्तनाचा जो अंदाज आहे तो बांधता आला पाहिजे किंवा त्या संदर्भातला कोणता ग्राहक किती वस्तूची मागणी करू शकेल. कारण ग्राहकाने मागणी केल्याशिवाय उपभोग होणं शक्य नसतं. त्यामुळे उपभोक्त्याला ही मागणी करावीच लागते किंवा उपभोक्ता हा ग्राहक असतोच, परंतु सर्वच ग्राहक हे उपभोक्ते असतीलच असं होत नाही. कारण ग्राहक हा मागणी करणारा असू शकतो, तो कुटुंबाची गरज पूर्ण करणारा असेल किंवा उद्योग संस्थेची एखाद्या मागणी असेल त्यावेळेला त्या मागणीनुसार तो ग्राहक त्याची मागणी करेल, परंतु तोच व्यक्ती स्वतःची उपयोगिता ही तशा पद्धतीनेच होईल असं सांगता येणार नाही. त्यामुळे उपयुक्तता हा ग्राहकांच्या मागणीचा आधार आहे. ग्राहक वस्तूची मागणी करतात कारण त्यांना त्या वस्तूपासून उपयुक्तता मिळवण्याची इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे आणि बाजाराची संकल्पना किंवा ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संवाद सध्याच्या काळात हा निर्माण झालेला दिसतो किंवा विकसित झालेला आहे. एक ग्राहक हा अधिक माहिती किंवा अधिक वस्तूची मागणी हा देखील करणारा असू शकतो. या मागणीमध्ये एक ग्राहक ज्यावेळेला वेगवेगळ्या वस्तूची मागणी करत असतो, कारण बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर एखादा ग्राहक हा एकाच वस्तूची मागणी करेल असं होत नाही, तर तो अनेक वस्तूची मागणी देखील करण्याची शक्यता असते किंवा त्याला तशा पद्धतीची मागणीची गरज ही असू शकते. त्यामुळं वॉन्ट आपण म्हणूया त्या गुड्स ज्या आहेत किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत त्याची मागणी करणं किंवा त्याची इच्छाशक्ती कशा पद्धतीने आहे ते फार महत्त्वाचं ठरेल. ग्राहकाला उपयुक्तता प्रदान करण्यासाठी चांगली सेवा तयार करा. नवीन व्यवसाय जसे की कॅब, मोलकरीण, किराणा, औषधे, सौंदर्य सेवा बुक करण्यासाठी ॲप इत्यादी जे सध्याच्या काळात विकसित झाले आहेत. म्हणजे उपभोक्ता या ठिकाणी जो प्रवासासाठीच्या वस्तूची मागणी ज्यावेळेला करतो त्यावेळेला ॲप त्याला एखादं डाउनलोड करावं लागेल आणि त्या ॲपद्वारे एखाद्या ओला उबर आपण जसं म्हणतो त्या गाड्यांची मागणी करावी लागेल.
त्या मागणीतून त्याचा सेवा जी आहे ती देण्याचं कार्य पूर्ण होऊ शकतं. अर्थात इथंही तो ग्राहक किंवा उपभोक्ता हे दोन्हीपैकी एक असू शकतो. म्हणजे उपभोक्ताच स्वतः ग्राहक असेल असं होत नाही, परंतु उपभोक्त्याचा घेणं किंवा सेवा घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. उपयुक्तता म्हणजे काय? युटिलिटी आपण म्हणतोय. व्हॉट इज युटिलिटी? उपयुक्तता ही एक मानसिक घटना आहे किंवा मनाला सुखावह देणारी, आनंद देणारी घटना आहे. त्यामुळं त्याच्यातून एखादे घटक घेतल्यानंतर म्हणजे जसं की आपण व्यसन करणारा एखादा व्यक्ती बनतो, त्यावेळेला त्या व्यक्तीने जर त्याचं व्यसन केलं, तर त्याला त्याच्यातून उपयोगिता मिळाली असा त्याचा अर्थ होतो. पण आपण सर्वसामान्यांचा ज्यावेळेला विचार करतो, अन्नपदार्थ ज्यावेळेला आपण खातो, म्हणजे चपाती, भाजी आपण ज्यावेळेला खातो, भाकरी, भाजी खातो आपण, त्यावेळेला त्याच्यातून आपल्याला उपयोगिता मिळते. बरोबर. परंतु त्याच अनुषंगाने एखादी टू व्हीलर घेतली, फोर व्हीलर घेतली आणि त्या गाडीने काही अंतर प्रवास केला, तर त्याच्यातूनही आपल्याला उपयुक्तता मिळते. परंतु एखाद्याला त्याचे अलर्जी आपण म्हणूया किंवा आवडत नसेल, त्यावेळेला त्याची उपयोगिता त्याच्यात मिळणार नाही. म्हणजे हीही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे उपभोक्ता कशा पद्धतीने मागणी करेल, कोणत्या वस्तूची मागणी करेल आणि त्याच्यातून त्याला किती समाधान मिळेल, ही त्या-त्या ह्याची मानसिक संकल्पना आपल्याला म्हणता येते. कारण एका व्यक्तीनं एखाद्या वस्तूची मागणी केल्यानंतर त्याचा उपभोग ती व्यक्ती येईलच असं नाही. परंतु घेतलेल्या वस्तूच्या उपभोगातून आपण बऱ्याच वेळेला स्वीट होममधून एखादा पदार्थ खातो. त्यावेळेला समजा आपण पेढा खाल्ला. पेढा खाल्ल्यानंतर हा स्वीट किंवा गोड असतो पेढा. परंतु त्याच्या गोडीत जर साखरेचं प्रमाण कमी असेल किंवा दुधाचं प्रमाण जर आपण म्हणूया त्याच्या आटवण्याचे प्रोसेस कमी झालेलं असेल, तर कमी गोड लागेल आपल्याला. किंवा चहा पिताना पण आपण नेहमी म्हणतो, की चहा कमी गोड असेल आणि जास्त गोड असेल किंवा कॉफी घेत असताना आपण चहा पावडरचं प्रमाण त्याच्यातलं कॉफीचं प्रमाण हे त्याच्यात जास्त असतं. मग तुलनात्मकरित्या कमी गोड असणं, जास्त गोड असणं हे प्रत्येकाच्या व्यक्तिपरत्वे ते भिन्न आहे. कुणाला कसं आवडेल, कुणाला कोणत्या पद्धतीनं आवडलं असेल, हे सांगता येणं हे तितकंसं सोपं नसतं. त्याच्यामुळे चहा करणारे बऱ्याच वेळेला असं म्हणतात, की आमचा चहा चांगला आहे. आमचा चहा चांगला आहे, पण पिणारा ठरवतो, की आपल्याला कोणत्या प्रकारचा चहा हवा आहे. कमी गोड हवा आहे, जास्त गोड हवा आहे, दूधवाला हवा आहे का विदाऊट मिल्क आपण म्हणूया, तो हवा आहे. शुगर पेशंट असेल, तर त्याला साखर त्याच्यात टाकलेली चालूच शकणार नाही. जरी त्याला आवडत असली, तरी त्याच्या मानसिकतेनुसार तो ग्रहण करण्याची जरी इच्छा झाली, तरी त्याच्या शरीराला त्याची पचवण्याची क्षमता नाही आहे. त्यावेळेला उपभोगातून ग्राहकाने अनुभवलेले किंवा कल्याण किंवा वस्तू ताब्यात घेणे किंवा सेवेचा लाभ घेणे या अर्थाने ते अव्यतिरिक्त किंवा सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजेच उत्पादनातून उत्पन्न केलेल्या उपभोक्त्याच्या किंवा पातळी त्याची भिन्न असू शकते. व्यक्तीपासून व्यक्ती उदाहरणार्थ शाकाहारी लोकांसाठी मांसाहारी ही उपयुक्तता नाही. शाकाहारी खाणारी जर व्यक्ती असेल तर त्याला मांसाहारीमध्ये उपयोगिता मिळणार नाही. मांसाहारी खाणारी व्यक्ती असेल आणि त्याच्यासाठी जर शाकाहारी जेवण दिलं तर काही वेळेला घेईल, परंतु त्याला मिळणारी उपयोगिता ही मांसाहारीमधून जास्त असेल कारण मानसिकदृष्ट्या तो समाधानी त्याच्यात नसणार आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या समाधानी होणं याला उपयुक्तता किंवा उपभोक्ता जो आहे तो भिन्न स्वरूपाचा किंवा कशा पद्धतीचा असू शकतो ते त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्यामुळे उत्पादनात विशिष्ट टप्प्यावरती एखाद्या गोष्टीची म्हणजे मला आता जर पाहिलं तर मला जर कोणी असं म्हणालं की टीव्हीची स्क्रीन पाहणं, मोबाईल पाहणं आवडत नाही. कदाचित एखाद्याला नसेल आवडत, परंतु त्याची ती उपयोगिता नाही आहे. परंतु आता सर्वांचीच गरज झाली आहे. त्यामुळे 70-80% लोकसंख्येची आपण म्हणूया, एकूण लोकसंख्येच्या त्या अनुषंगाने मोबाईल हॅबिट झालेले आहे. मोबाईल नसेल तर आपल्याला त्याची बेचैनी जाणवते. त्यामुळे याच्यातून मिळणारी उपयोगिता ही आपल्याला जास्त मिळते. त्यामुळं ती बाब असणं किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला हॅबिट असणं, सवय असणे, व्यसन असणं, त्या व्यसनाच्या अधीन असणाऱ्या व्यक्तीला त्याचं त्याच्यातून समाधान किंवा उपयुक्तता मिळते. त्यामुळे त्याच्यातनं किती उपयुक्तता मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, हे आपल्याला अनुभवावं लागेल किंवा पाहावं लागेल. त्यामुळे शाकाहारी व्यक्ती असेल त्याला मांसाहारीमध्ये उपयुक्तता नसेल आणि जर मांसाहारी असेल त्याला शाकाहारीमध्ये तितकीशी उपयुक्तता नसेल. त्यामुळे या दोन्हीमध्ये अशा भिन्न अवस्था किंवा भिन्न स्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. इच्छा, त्याचबरोबर त्याच्यातली उपयुक्तता, उपभोग आणि यांच्यातील सहसंबंध कशा पद्धतीचा आहे, को-रिलेशन आपण म्हणू पाहिजे तर रिलेशन म्हणूया आपण. ते त्यातून समाधान दिसून येतं का?
हे आपल्याला यातून पाहणं अगत्याचं ठरेल. ग्राहकाची इच्छा हा तिच्या वागणूक किंवा समजून घेण्याचा एक आधार आहे. एक ग्राहक हा त्याच्या समाधानकारक शक्तीवर आधारित वस्तू निवडतो किंवा निवडीत असतो. कमोडिटीमुळे गरजा ह्या पूर्ण होतात. अशा प्रकारे इच्छित उपयुक्तता, उपभोग आणि समाधान खालील प्रकारे संबंधित आहे. या समाधानातून किंवा या उपयुक्ततेतून कशा पद्धतीने मागणी मिळू शकते, कशा पद्धतीने समाधान मिळू शकतं, ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वॉन्ट म्हणजे त्याची असणारी काही गरज. सिलेक्शन ऑफ कमोडिटी म्हणजे त्या वस्तूची निवड पहिल्यांदा केली जाईल. वॉन्ट म्हणजे कुठल्या तरी वस्तूची आपल्याला गरज आहे आणि या गरजेपोटी तो काय करेल, कमोडिटी म्हणजे त्या वस्तू किंवा सेवा शोधायला सुरुवात करेल. कंझ्युमर ऑफ द कमोडिटी, कन्झम्पशन ऑफ द कमोडिटी म्हणजे त्या कमोडिटीची खरेदी केली जाईल किंवा घेतली जाईल. गेटिंग युटिलिटी इन द सेन्स ऑफ सॅटिस्फिकेशन ऑफ द वॉन्ट. आता ही जी वस्तू आहे ती वस्तूच्या मधून मिळणारी उपयोगिता त्याचं एक ॲनालिसिस केलं जाईल. सॅटिस्फिकेशन किंवा समाधान किती मिळते ते पाहिलं जाईल. म्हणजे पहिल्यांदा तर आपल्याला वस्तू विचारात घ्यावी लागते. म्हणजे समथिंग आपण म्हणूया गाड्यांच्या संदर्भात म्हटलं तर मला टू व्हीलरची गरज आहे, मग टू व्हीलरचा विचार करेल. मला स्वीट होममध्ये जाऊन समजा एखादा स्वीट आयटम खायचा आहे तर त्या स्वीट होमची मी मागणी, गरज किंवा इच्छा व्यक्त करेल. वॉन्ट किंवा ती वस्तू मला हवी आहे अशी एखादी वस्तू किंवा नीड आपण म्हणूया, ती नीड विचारात घेतली जाईल. त्या अनुषंगाने ती कमोडिटी किंवा ती वस्तू खरेदी करण्याचं ठिकाण, त्यानंतर कन्झम्पशन ऑफ कमोडिटी, ती वस्तू खरेदी केली जाईल आणि त्याचे उपभोग घेतला जाईल आणि त्याच्यातून उपयोगिता ही किती मिळते किंवा किती उपयोगितेच्या आहेत त्या वस्तू त्या पाहिलं जाईल. फॉलोइंग पॉईंट्स कॅन बी नोटेड अबाउट युटिलिटी. युटिलिटीबद्दल 3 बाबी किंवा 3 पॉईंट प्रकर्षाने सांगितले जातात. त्या युटिलिटी इज अ वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ कमोडिटी. कमोडिटी त्या वस्तूच्या किंवा त्या अनुषंगाने असणारी त्याची जी क्षमता आहे, त्या वस्तूमध्ये असणारी जी काही गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे त्या दृष्टीने त्याची मागणी केली जाते. किंवा युटिलिटी त्याची लवचिकता किंवा तशा पद्धतीनं उपभोग आपण, गरज आपण बघतोय ती किती आहे ती पाहिली जाते. युटिलिटी व्हेरियस फ्रॉम पर्सन टू पर्सन. युटिलिटी व्यक्तिपरत्वे भिन्न असते. जसं की आता आपण सांगितलं तसं की शाकाहारी खाणाऱ्याला मांसाहारी मिळालं किंवा मांसाहारीचं शाकाहारी, तर एकमेका याच्यामध्ये उपयोगिता नसेल. परंतु ज्याला ज्याच्यातली उपयोगिता आहे त्याला त्याची भिन्नता असेल. व्यसनाधीनतेच्या संदर्भात सांगितलं तर व्यसनाधीन न व्यसन करणाऱ्याच्या समोर कितीही व्यसन ठेवलं तरी त्याला त्याच्यातली उपयोगिता जाणवणार नाही किंवा वाटणार नाही. पण तसं व्यसन करणाऱ्या व्यक्तीला त्या बाबतीतली उपयोगिता ही जाणवेल किंवा त्याच्यातनं मिळणारी उपयोगिता ही जास्त मिळेल. परंतु न व्यसन करणाऱ्याला त्याच्यातून उपयोगिता काही वाटणार नाही. इट्स व्हेरियस फ्रॉम टाइम टू टाइम, अ डिफरंट लेवल ऑफ कन्झम्पशन अँड ॲट अ डिफरंट मोड ऑफ कन्झम्पशन. म्हणजे एखाद्याची उपयोगिता ही त्या त्या वेळेवर अवलंबून असते. म्हणजे देशभरामध्ये आपण ज्यावेळेला बघतो, सकाळ नावाचं वृत्तमानपत्र जर सकाळी सकाळी घेतलं आणि वाचायला मिळालं तर त्याची किंमत, कारण अमूल्य स्वरूपाची माहिती आपल्याला संपूर्ण देशभरातून मिळत असते. आणि ही एखाद्या दैनिकातून किंवा टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा लोकसत्ता असतील, लोकमत असतील, पुढारी असतील, ही वेगवेगळी वृत्तपत्र ज्यावेळेला आपल्याला वाचायची असतात. म्हणजे दिवसभरातून जे काही घडलेल्या घटना असतात आणि रात्रभर ज्या काही घडलेल्या घटना असतात त्या अगदी सकाळी सकाळी आपल्याला उक्ताक्षणी या घटना वाचायला मिळाव्यात ही आपली अपेक्षा असते. तेच वृत्तपत्र सकाळी अगदी दुपारपर्यंत आपण काही प्रमाणात वाचू, परंतु संध्याकाळी मिळालं तर संध्याकाळपर्यंत नवीन घटना घडलेल्या असतात. त्यामुळे मिळणारी उपयोगिता ही देखील भिन्न स्वरूपाची असू शकते आणि त्या भिन्न उपयोगितेमुळं आपल्याला येणाऱ्या फायदे तोटे हे देखील व्यक्तिपरत्वे ते भिन्न असू शकतात. इट्स व्हेरियस फ्रॉम टाइम टू टाइम ॲट अ डिफरंट लेवल ऑफ कन्झम्पशन अँड ॲट अ डिफरंट मोड ऑफ कन्झ्युमर. कारण व्यक्ती सुद्धा वेगवेगळा असेल, वस्तू देखील वेगवेगळ्या असतील आणि त्याच्या असणारी जी काही वॉन्ट आपण म्हणूया, जी गरज आहे, तीव्रता आहे, ती देखील वस्तू देखील भिन्न स्वरूपाची असू शकेल. या ठिकाणी युटिलिटी ऑफ गुड कंझ्युम पाहिले 1, 2, 3, 4, 5, 6
त्यातली टोटल युटिलिटी ज्या वेळेला आपण पाहतो किंवा मार्जिनल युटिलिटी पाहतो, सीमांत किंमत ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला या सीमांत उपयोगिता कशा पद्धतीची असेल ती या ठिकाणी दाखवलेलं आहे. सीमांत उपयोगिता अर्थात जी टोटल युटिलिटी जी आहे ती वाढत्या स्वरूपाची दाखवलेली आहे. म्हणजे 6, 10, 12 आणि 10, 6 असे एकूण उपयोगिता जी आहे ती वाढलेली दिसते, परंतु नंतर एकूण उपयोगितेत देखील नंतर घट झालेली दिसते. परंतु एकूण उपयोगिता ही शून्य होऊ शकत नाही. काही मर्यादेपर्यंत ती उपयोगिता वाढती राहू शकते. परंतु मार्जिनल युटिलिटी ज्या वेळेला आपण पाहतो, सीमांत उपयोगिता ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती घटत्या स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. कारण इथं 3 आणि 4 या ठिकाणी टोटल युटिलिटी जी आहे ती 12 या युनिटची झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्याच्यात मिळणारं उपयोगिता जी आहे, सीमांत उपयोगिता जी आहे ती सुरुवातीच्या 12च्या वेळेला 3 ज्या वेळेला गुड्स घेतलेले आहेत त्यावेळेला 2 युनिट एवढं उपयोगिता किंवा सीमांत उपयोगिता मिळालेला आहे. परंतु चौथा उपभोग घेतल्यानंतर त्यातून मिळणारी टोटल युटिलिटी जी आहे ती 12च आहे, परंतु मार्जिनल युटिलिटी म्हणजे 12वरून काही न फरक पडल्यामुळं ती 0 अशी झालेली आहे. आणि जी 12वरची जर फरक 0 असेल तर ती 12पर्यंत राहिलेली आहे. परंतु 12मधून नंतरच्या वेळेला 10 एवढी युटिलिटी येते, टोटल युटिलिटी येते, एकूण उपयोगिता येते, त्यावेळेला -2 किंवा 2नी या ठिकाणी उपयोगिता सीमांत उपयोगिता जी आहे ती घटलेली दिसते. सीमांत उपयोगितेत होणारी घट ही जर आपण पाहिली तर निश्चितपणे ही -2, -4 अशी झालेली आहे. म्हणजे उपभोग ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला अगदी असं आपण दुसरं उदाहरण घेऊ शकतो, युटिलिटी ऑफ कमोडिटी किंवा मार्जिनल युटिलिटी अँड टोटल युटिलिटी ही कशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा अनुषंगाने दाखवलेली आहे. म्हणजे उदाहरणासाठी आपण एखाद्या वेळेला आपण असं विचार करूया की गोड आवडणारे व्यक्तीच्या वेळेला आपल्या समोर डोळ्यासमोर येतात, त्यांच्यासाठी समजा गुलाबजाम दिले आणि 1-2 व्यक्तीला आपण म्हणूया की गुलाबजाम आवडतात म्हणून त्यांनी खायला सुरुवात केली. पहिल्यांदा 1, 2, 3, 4, 5, 6 गुलाबजाम त्यांनी खाल्ले. नंतर त्याच्यामध्ये वाढ केली आणि नंतर आणखी 4 गुलाबजाम ज्या वेळेला खाल्ले त्यावेळेला ही युटिलिटी जी आहे ती मार्जिनल 6 होती, परंतु 6वरनं नंतर पुन्हा ती 10 एवढी किंवा आणखी जास्त उपयोगिता वाढली म्हणून त्याच्यात 4ची अधिकची भर पडलेली दिसते. त्यामुळे सीमांत उपयोगिता ही 6वरनं 10 म्हणजे 4 एवढी वाढलेली आहे. त्यानंतर मात्र स्थिती ही बदललेली दिसते. 4वरून 2 एवढीच वाढ झालेली आहे आणि 2वरून नंतर 0 म्हणजे काहीच वाढ झालेली नाही आणि नंतर मात्र टोटल किंवा एकूण उपयोगिता ही 12वरून 10वर आली त्यावेळेला, कारण 0 झाल्यामुळे नंतर स्कोप किंवा -2 एवढी झाली. म्हणजे गुलाबजाम आपण म्हणूया की सुरुवातीला 6 खाल्ले, नंतर त्याचे 4 ॲडिशन केले, 10 झाले, नंतर 2 घेतले, 12 झाले, नंतर सेम पुन्हा 12च खाल्ले. पण नंतरची अशी अवस्था झाली की ते खाता आले नाही किंवा त्याच्यातून उलटी स्वरूपात आपल्याकडून बाहेर आलं किंवा इंडस्ट्रीच्या स्वरूपात ती वस्तू जे उत्पादन होतं ते अनावश्यक पद्धतीचं होतं. त्याच्यामुळे त्याच्यातून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटलेली दिसते, -2 झाली आणि त्यानंतरचा जो सीमांत उपयोगिता आहे ती देखील घटलेली दिसते. त्यामुळे -4 आणि ॲक्च्युली 6 एवढीच टोटल किंवा एकूण उपयोगिता झाली. युटिलिटी वॉन्ट्स जी आहे ती 6 वस्तूंची मागणी केलेली दिसते आपल्याला. या वस्तूच्या मागणीच्या अनुषंगानं किती मागणी होईल किंवा कशा पद्धतीनं होईल ते आपल्याला पाहता आलेलं आहे. मग त्या अनुषंगाने तो ग्राफ देखील आपल्याला बदललेला किंवा तशा पद्धतीने आलेला दिसतो. ही सीमांत उपयोगिता आहे, ही एकूण उपयोगिता आहे. हा मधला जो बार दाखवला आहे तो एकूण उपयोगितेचा आहे आणि सीमांत उपयोगितेचा आहे. पहिल्यामध्ये युनिट ऑफ गुड्स किंवा वस्तूचे युनिट 1, 2, 3, 4, 5, 6 दिलेले आहेत. उपभोक्त्याचे मोजमाप. आता उपभोक्ता मोजमाप कशा पद्धतीने होऊ शकतं, तर उपभोक्ते मोजमापाची जी संकल्पना आहे ती कालांतराने विकसित झालेली आहे. शास्त्रीय किंवा JF बेंथम किंवा मेंगर ऑलरस या विचारवंतांनी अर्थशास्त्रज्ञांनी निओ क्लासिकल मार्शल सारख्या अर्थशास्त्रज्ञाचा असा विश्वास होता की उपयोगितेचं जे मोजमाप केलेलं आहे किंवा मोजमाप केलं जातं त्या अनुषंगाने
निओ क्लासिकल ची जी मांडणी करताना मार्शल सारख्या अर्थशास्त्रज्ञाचा असा एक विश्वास होता की उपयोगिता ही मुख्य किंवा परिणामात्मक होणं अपेक्षित आहे. तशा अनुषंगाने त्याच्यात वाढ, उंची, वजन इत्यादी मोजमाप येण्याजोगे किंवा या विश्वासाचा परिणाम कार्डिनल युटिलिटीमध्ये विचारात घेतला जातो किंवा कार्डिनल युटिलिटी कशा पद्धतीची असेल, काय असेल, त्या अनुषंगाने सुद्धा याचा एक विश्वासार्ह बाब हे पाहणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर बद्दल किंवा काही मूलभूत गृहीतकं ही सांगितलेली आहेत. त्या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये संबोधलेल्या मूलभूत प्रश्नापैकी काही प्रश्न हे विचारात घ्यावे लागतात किंवा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याच्यातले भाग हा पाहणं अपेक्षित ठरेल. ग्राहकाचं वर्तन असेल किंवा त्या संदर्भातल्या असणाऱ्या कंपन्या असतील, प्रचंड आर्थिक स्थितीत बदल झालेला असेल, ती स्थिती कशा पद्धतीने आहे किंवा काय बदल होतो त्याच्यात ते आपल्याला पाहता येऊ शकतो. अर्थशास्त्रज्ञांनी ग्राहक समजून घेण्यासाठी 3 मूलभूत पायऱ्या ही ओळखलेल्या आहेत किंवा त्या अनुषंगाने विचार केलेला आहे. ग्राहक प्राधान्य किंवा जो कस्टमर असतो त्याला प्रायोरिटी दिली जाते. प्रायोरिटी ऑफ कस्टमर्स असं म्हणू शकतो आपण. बजेट मर्यादा किंवा लिमिटेशन्स ऑफ बजेट, त्या बजेटच्या काही मर्यादा असतात. फायनान्शियल प्रोव्हिजन आपण बघतो. हे मूलभूत त्याच्यातले स्टेप्स असतात की त्या आवश्यक आहेत. ग्राहकांच्या निवडी किंवा आवडीनिवडी कशा पद्धतीच्या आहेत, त्या आवडीनिवडीत बदल होऊ शकेल का, तर त्या अनुषंगाने त्याच्यात किती बदल होऊ शकतो. ग्राहकाच्या निवडी ह्या तात्पुरत्या किंवा कालांतराने त्या कशा बदलतील त्या पाहणं अगत्याचं ठरेल. ग्राहक प्राधान्याबद्दल गृहीतके वर चर्चा केल्याप्रमाणे उपभोक्त्याच्या वर्तनाचा सिद्धांत उपभोक्त्यावर आधारित आहे. प्राधान्याचे मदतीने ग्राहकाचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ग्राहक प्राधान्य किंवा अर्थशास्त्रज्ञाचा सहवास हा खालील गृहीतकाच्या अनुषंगाने दिलेला आहे. त्या अनुषंगाने त्याची पूर्णतः किंवा पूर्णत्व कशा पद्धतीची आहे, संक्रमणशीलता कशी आहे. संक्रमणशीलता जर जास्त असेल म्हणजे एका ठिकाणाहून स्थलांतरित आपण म्हणू शकतो, मायग्रेशन आपण म्हणू शकतो, ती स्थलांतर किती आहे ते जर जास्त असेल, ते जर कमी असेल तर त्याच्यानुसार त्याची भिन्नताही जाणवायला लागते. संक्रमणशीलता किंवा नेहमी कमीपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते का, या प्राधान्यक्रमानुसार कसा बदल असू शकतो, अपेक्षित असू शकतो, तो आपल्याला पाहावा लागेल. नेहमी प्रमाणे या मार्जिनल युटिलिटीमध्ये किंवा उपभोक्त्याच्या ग्राहकाच्या अनुषंगाने आपल्याला बाबी तपासाव्या लागतील. कार्डिनल युटिलिटी विश्लेषण हा दृष्टिकोन खालील गृहीतकावर आधारित आहे. उपभोक्त्याचे मुख्य मापन कोणत्याही वस्तूची उपयुक्तता असू शकते. युटिलिटीज नावाच्या युनिटमध्ये मोजले जाते. युटिलिटी किंवा ऑडिटिव्ह असतात, म्हणजेच एकूण उपयुक्तता मोजून काढता येते. उपभोगलेल्या कमोडिटीच्या सर्व युनिट्समधून उत्पन्न केलेली उपयुक्तता ही मोजली जाते किंवा त्या अनुषंगाने पाहिली जाऊ शकते. उपयुक्तता ही प्रत्येक वेळेला स्वतंत्र असते, म्हणजेच इतर वस्तूच्या प्रमाणाशी तिचा संबंध हे असू शकत नाही. कारण एकाची उपयुक्तता म्हणजे गुलाबजाम एखादा खाणारा स्वीट खाणारा असेल आणि त्याला जर आपण दुसरा लाडू दिले असतील समजा, तर लाडू आणि गुलाबजाममधून सारखीच उपयुक्तता मिळत नाही. त्या दोन्हीची भिन्न उपयुक्तता असते. स्वीट आयटममध्ये आपण पेढा दिला, गुलाबजाम दिला किंवा लाडू दिले, तर या प्रत्येकाची उपयुक्तता ही भिन्न स्वरूपाची असते. त्यामुळे एकाची उपयुक्तता दुसऱ्यावर किंवा दुसऱ्याची उपयुक्तता पहिल्यावर असं करता येत नाही. त्यामुळे उपयुक्तता ह्या स्वतंत्र आहे, म्हणजेच इतर वस्तूच्या प्रमाणाशी संबंधित याच्याशी संबंध नाही. ग्राहकाने खरेदी केले पुढे असेही गृहीत धरले जाते की ते इतर व्यक्तीच्या उपयुक्ततेमुळे प्रभावीपणे असू शकतात किंवा नाही. पैशाची किरकोळ उपयुक्तता ही स्थिर राहते किंवा स्थिर स्वरूपाची असते. कार्डिनल युटिलिटी हा या संदर्भातला एक विश्लेषणात्मक सिद्धांत मांडलेला आहे. याच्यातला सीमांत उपयुक्तता कमी करण्याचा जो कायदा किंवा त्याचा नियम आपण म्हटलेला आहे तो कशा पद्धतीने किंवा किती असू शकतो. मार्जिनल युटिलिटी कमी करण्याचा कायदा हा सर्वात मूलभूत नियमापैकी एक आहे. उपयुक्तता विश्लेषण हे एक उपयुक्तता आणि प्रमाण यांच्यातील सहसंबंध दर्शवतो. तो किती असू शकतो किंवा किती प्रमाणात याच्यात बदल होऊ शकतो तो त्या अनुषंगाने पाहणं किंवा तपशीलवार माहिती काढणं हे अपेक्षित आहे.
उपभोग घेतल्यास प्रत्येकाला किंवा प्रत्येक सलग युनिटमधून मिळणारी उपयुक्तता ही कमी किंवा जास्त असू शकते. इतर सर्व वस्तूचा हा वापर जो आहे तो समान राहील या दृष्टीने देखील विचार केला जातो किंवा सीमांत उपयुक्तता ही कमी करण्याचा कायदा किंवा मार्जिनल युटिलिटी जी आहे ती कशा पद्धतीने आहे, कायदा त्या अंतर्गत असणाऱ्या बाबी याचा वाहपोह केलेला आहे. डायनिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयुक्तता जी आहे, मार्जिनल युटिलिटी जी आहे ती कशा पद्धतीने आहे, तर ती घटत्या स्वरूपाची आहे. कारण सुरुवातीला एक नग किंवा एक क्वांटिटी घेतल्यानंतर सुद्धा मिळणारी एक रोटी याचं असं म्हटलं येतं. कारण एक भाकरी किंवा एक चपाती आपण ज्या वेळेला पहिल्यांदा भूक लागल्या लागल्या ज्या वेळेला घेतो त्यावेळेला त्याच्यातून मिळणारी उपयोगिता ही 10 एवढी आहे, म्हणजे 10 युनिट एवढी आहे. म्हणजे ते मोजता येत नाही अंकामध्ये, म्हणून युनिट हे मोजमापाचं साधन विचारात घेतलेलं आहे. त्यामुळं एक रोटी किंवा पहिल्यांदा जो काही उपभोग घेतला असतो त्याच्यातून मिळणारी उपयोगिता ही जास्त मिळते. दुसरी घेतली जाईल त्यावेळेला त्याच्यातून 8 एवढी उपयोगिता मिळते. तिसरी रोटी घेतली जाईल त्यावेळेला त्याच्यातून मिळणारी उपयोगिता ही 5 एवढी आहे. चौथ्यांदा घेतलेला उपभोग याच्यातून 3 एवढी उपयोगिता आहे. पाचव्यांदा घेतलेला याच्यातून 0 उपयोगिता मिळेल. कारण पूर्ण पोट भरलेलं असेल किंवा त्या उपभोक्त्याची जी काही मागणी आहे त्याच्यातून त्याचं पूर्ण समाधान झालेलं आहे. पण तरी देखील त्याची जर मागणी केली किंवा त्याचा उपभोग घेणं चालूच ठेवलं तर उपयोगिता ही घटत्या स्वरूपाची किंवा उलटी होण्याची आपण म्हणतोय. खाता खाता जर आपण जास्तीच खायला लागलो तर त्याच्यातून शेवटी आपली उलटी होण्याची शक्यता असते, उलट रिॲक्शन येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही युटिलिटी जी आहे ती घटत्या स्वरूपाची किंवा मायनस झालेली आपण पाहतोय. लॉ ऑफ डायमेन्शन मार्जिनल युटिलिटी ही मार्जिनल युटिलिटी जी आहे ती नंतर कालांतराने घटलेली आहे, घटत्या स्वरूपाची झालेली दिसते. या आकृतीच्या सहाय्याने किंवा डायग्राममध्ये पण असं दाखवलेलं आहे. एक किंवा पहिला युनिट घेतल्यानंतर 10 एवढी उपयोगिता मिळालेली आहे, सीमांत उपयोगिता मिळालेली आहे. ती नंतर 8 एवढी उपयोगिता मिळालेली आहे, 5 एवढी उपयोगिता, 3 -2 पर्यंत किंवा घटत्या स्वरूपात ही उपयोगिता कमी झालेली आपल्याला दिसून येत आहे. ही उपयोगिता घटण्याची काय कारणं असतील, तर त्या व्यक्तीचा किंवा त्या उद्योग संस्थेचा उपभोगाची क्षमता संपलेली असते. म्हणजे जमिनीमध्ये ज्या वेळेला आपण सुरुवातीला जर पाहिलं तर सेंद्रिय खतं असतील, रासायनिक खतं असतील ती टाकून आपण शेतीतलं जर उत्पादन घ्यायचं ठरवलं तर ते उत्पादन सुरुवातीला पहिल्या टप्प्यात त्या क्षेत्राला किंवा त्या जमिनीला जर काही नसेल टाकलेलं, पूर्वी शेणखत असेल किंवा इतर काही खतं, तर त्यामुळं त्या जमिनीत उत्पादन वाढेल. नंतर आणखी थोडं जास्तीचं टाकलं तर ते आणखी वाढण्याऐवजी ते काही प्रमाणात कमी होईल. त्यानंतरही वाढवत राहिलो तर आणखी घटेल आणि शेवटी ती जमीन त्या रासायनिक खतांमुळे असेल, सेंद्रिय खतांमुळे असेल, अतिरिक्त झाल्यामुळे त्याचं उत्पादन होणार नाही किंवा घटत्या स्वरूपात त्याचं उत्पादन आपल्याला दिसेल, मायनस झालेलं आपल्याला दिसेल. या संदर्भातला किंवा सीमांत उपयोगितेच्या संदर्भातला, वर्तनाच्या संदर्भातला जो नियम किंवा कायद्याच्या अनुषंगानं काही याला अपवाद आहेत किंवा काही मर्यादा आहेत. त्यामध्ये ही मर्यादा कधी कधी येऊ शकते. एक तर वस्तूचा आकारमान जर लहान असेल, लहान प्रारंभिक एकक असेल तर त्याच्यातून मिळणारी उपयोगिता ही जेवढ्या वस्तू आपण घेत जाऊ तेवढ्या वस्तू घेत असताना उपयोगिता ही वाढत्या स्वरूपाची दिसते किंवा उपयोगिता आपल्याला वाढलेली आहे असं आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणजे या नियमानुसार किंवा या कायदा म्हटले खरं तर नियम आहे तो शब्द. या नियमामध्ये असं म्हटलं की प्रारंभिक एकके वस्तू अतिशय लहान आकाराच्या असतात. उदाहरणार्थ पिण्याचे पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला आपल्याकडं छोटंसं चंचू पात्र किंवा फुलपात्र आपण म्हणतो ते जर वापरलं तर आपल्याला मिळणारी उपयोगिता ही अगदीच कमी मिळेल. जरासा थोडा मोठा आपण म्हणूया प्याला किंवा अर्धा जो असतो तो प्याला म्हटलं जातं त्याला, आणि त्या फुलपात्र आपण काही एरियामध्ये सुद्धा वापरला जातो महाराष्ट्रामध्ये. याच्यात मिळणारी ही उपयोगिता ही भिन्न स्वरूपाची किंवा न घटणारी असते. खायला आपण ज्या वेळेला काहीतरी घेतो त्यावेळेला पूर्ण ताटभर घेतलं, भूक लागल्यानंतर जर आपण छोट्या प्लेटमध्ये घेऊन चमच्याने खायला सुरुवात केली थोडं 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 तर आपली उपयोगिता ही वाढत जाईल. त्यामुळं पहिल्याच याच्यामध्ये पूर्ण उपयोगिता वाढेलच असं होत नाहीये, परंतु ही उपयोगिता जी आहे ती कालांतराने बदललेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर ह्या म्हणजे चमच्याच्या सहाय्याने सांगितलं सुरुवातीला हे अतिरिक्त युनिट किंवा त्या संदर्भातला असणारी मागणी
हे कशा आहे, किती आहे, त्यावरती ते अवलंबून आहे. त्याचबरोबर दुर्मिळ काही वस्तू असतील, दुर्मिळ चित्रे असतील, सोने असेल, हिरे असतील, या दुर्मिळ वस्तूच्या उत्पादकता ही देखील आपल्याला बदललेली दिसते किंवा त्या अनुषंगानं यात स्थिती जी आहे ती बदललेली आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळते. दुर्मिळ चित्रे, सोने, हिरे, माणिके, रत्ने आपण म्हणूया, दुर्मिळ ज्या वस्तू असतील त्या वस्तू जर आपण संग्रहित करत गेलो तर त्याची उपयोगिता ही निश्चितपणे पुन्हा पुन्हा वाढत जाते आणि वाढत्या स्वरूपाची उपयोगिता याच्यातून उपयुक्तता ही घटत नसून ती अधिक उपयोग देते किंवा अधिक समाधान देणारी ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारचा नियम किंवा कायदा याला या अपवाद देखील 2-3 बाबी आहेत. संग्रह अधिक युनिट्स सहसा अधिक समाधान देतात. मग त्याच्यामध्ये कलेक्शन आपण किती करतोय, कसं करतोय ते त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल. कायद्याची किंवा या नियमावरती होणाऱ्या टीका ज्या आहेत त्या कोणत्या आहेत? आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सीमांत उपयोगिता ही कमी करण्याच्या कायद्यावर किंवा सीमांत उपयोगिता घटत जाण्याच्या जी स्थिती आहे त्याच्यावरती आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी, आधुनिक विचारवंतांनी टीका केलेल्या आहे. उपभोक्त्याचे मोजमाप हे शक्य नाही किंवा ते मोजमाप नक्की किती करायचं किंवा किती उपयोगिता मिळाली हे कसं मोजता येईल, कसं शक्य आहे, तर ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे याच्यावरती कडाडून अनेक विचारवंतांच्या मते याच्यावरती ह्या टीका झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे उपभोक्त्याचे समाधान निश्चित कोणत्या वस्तूतून किती असेल, कशा पद्धतीचं होऊ शकतं हे आपल्याला काढता येणं शक्य नाही. त्याचबरोबर इथं पैशाची किरकोळ उपयोगिता दिलेली आहे किंवा त्या स्थिर राहत नाही असं म्हटलंय. पैशाची उपयोगिता जी आहे ती देखील सतत बदललेली असते किंवा बदललेल्या स्थितीमध्ये पैशाची उपयुक्तता ही कालांतराने किंवा उपयोगिता ही स्थिर नसते. कारण मला 100 रुपये माझ्याकडे असतील आणि माझ्याकडे 1000 रुपये असतील तर कालांतराने याची उपयोगिता ही वेगवेगळी असू शकते. कारण पूर्वीचे लोक म्हणतात की माझ्याकडे 100 रुपये असले तर खूप पैसे आहे असं वाटायचं आणि आता आपण पाहतो की 100 रुपये म्हणजे दैनंदिन जीवनात सहजासहजी खर्च करण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आता 1000 रुपयाला जे व्हॅल्यू असेल, जे मूल्य असेल ते पूर्वी 100 रुपयाला होतं. त्यामुळे 100 रुपये सुद्धा मौल्यवान वाटायचं. आता 1000 रुपये जरी असले, 1000 रुपये जरी असले तरी ते तितकेसे मूल्यवान वाटत नाहीत. कारण त्याच्यामध्ये येणाऱ्या वॉन्ट्स ज्या आहेत, ज्या डिमांड्स आपण म्हणूया, ज्या गरजा आहेत त्या तेवढ्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्याच्यातली असणारी क्षमता ही उपयोगिता स्थिर राहत नाही. त्याच्या असणारी भिन्नता ही प्रामुख्याने जाणवते. उपयुक्तता नेहमीच स्वतंत्र नसते. कधी कधी एका वस्तूची उपयुक्तता इतर वस्तूवर परिणाम होतो. अनेक वेळा ग्राहक याला प्राधान्य देतात. संबंधित वस्तूची मालिका वापरतात किंवा उदाहरणार्थ एक ग्राहक परत पसंत करू शकतो. चहासोबत बिस्किटे किंवा पकोडा खा म्हणजे कोणतं वस्तू खावी याच्यावरती उपयुक्तता ही स्वतंत्र असते. त्या प्रत्येकाची पकोड्याची उपयुक्तता असेल किंवा चहाची उपयुक्तता असेल ती भिन्न स्वरूपाची असेल. त्याच्यामध्ये एकसारखं किंवा एक वाक्यता असणार नाही. त्याचबरोबर या वर्तनाच्या सिद्धांताच्या संदर्भात गृहीतक ही अवास्तव स्वरूपाचे आहेत आणि खूप जास्त गृहीतक याच्यात विचारात घेतलेले आहेत. अवास्तव गृहीतकांमुळं हा सिद्धांत इतर बाबतीत लागू आहे त्याच पद्धतीने आहे. याच्यात नाविन्यपूर्ण असं वेगळं काही असेल असं वाटत नाही किंवा असं काही दिसून येत नाही. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सीमांत उपयोगिता कमी करण्याच्या कायद्यावर टीका केली आहे. या उपयुक्ततेच्या संदर्भात मोजमाप करताना काही बाबतीत हे शक्य आहे, काही बाबतीत हे शक्य नाही. त्यामुळे पैशाच्या बाबतीत असेल, उपयुक्तता मोजण्याच्या बाबतीत असेल, उपयुक्तता ही स्वतंत्र असण्याच्या बाबतीत असेल किंवा गृहीतकांमध्ये अवास्तव स्वरूपाचे गृहीतक याच्यात विचारात घेतलेले आहेत. त्यामुळं अनेक दृष्टीनं हा सिद्धांत टीकाला सामोरं जातोय किंवा टीका होत आहेत असं जरी असलं तरी त्याच्या विश्लेषणात्मक त्याचे फायदे हे निश्चितपणे आपल्याला दिसून येतात. ग्राहक समतोल अशी परिस्थिती आहे की ज्यामध्ये ग्राहक जास्तीत जास्त मिळवतो किंवा त्याच्या मर्यादित उत्पन्नातून समाधानी आहे का आणि त्याला बदलण्याची प्रवृत्ती त्या कस्टमरमध्ये किंवा समोरच्यामध्ये आहे का या संदर्भात विचार करावा लागतो. विद्यमान खर्चाचा नमुना किंवा ग्राहक हा अत्यंत हुशार आहे अशा पद्धतीचा मानला जातो. जेव्हा तो त्याच्या उत्पन्नाचे अशा प्रकारे वाटप करतो की शेवटचा रुपया हा खर्च करता येऊ शकतो किंवा जेव्हा समाधानी असतो प्रत्येक वस्तूवर
समान पातळीची उपयुक्तता ही असेल का, कशा पद्धतीची असू शकते हे आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे ग्राहकाद्वारे उपभोक्त्याद्वारे मिळणारी उपयुक्तता ही प्रत्येकाची भिन्न असेल. उपयुक्तता विश्लेषण करताना समाधानाची पातळी आपण कुठपर्यंत गाठू शकतोय, किती गाठू शकतोय हे आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल. या समाधान पातळीच्या अनुषंगानं त्याच्यात स्थिती कशा पद्धतीची असेल किंवा त्याचा एकूणच संचार उपयुक्तता विश्लेषणाद्वारे ग्राहक समतोल हा अधिक महत्त्वाचा असतो. त्याच्या संचावर आधारलेल्या काही बाबी या गृहीत धरलेल्या असतात. तर्कसंगत तथा ही विचारात घ्यावं लागते किंवा ग्राहक हा तर्कसंगत असणारा असतो. कारण बाजारपेठेची माहिती ही अनेक वेळेला अनेक ग्राहकांना असते. त्यामुळे ग्राहक हा अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, अडाणी आहे, उपभोक्त्याच्या बाबतीत तसं म्हणता येईल. तर असं असू शकत नाही, कारण ग्राहकाला संपूर्ण बाजारपेठेची माहिती असते. तर्कसंगत विश्लेषण मांडणी ही देखील करता येऊ शकते. उपयुक्ततेचे मुख्य मापन हे उपयुक्तता यात मोजली जाऊ शकते किंवा उपभोक्ता हा कशा पद्धतीचा आहे, कशा अनुषंगाने उपयोगिता करता येऊ शकते ते आपल्याला पाहू शकता. त्याचबरोबर पैशाची किरकोळ उपयोगिता ही स्थिर असते, उपयोगिता आहे असे धरले जाते. कारण ह्या पैशाच्या उपयुक्ततेमध्ये जर बदल झाला, उपयोगिता जर भिन्न स्वरूपाची असेल, म्हणजे एका 100 रुपयाच्या नोटेमध्ये जर वेगवेगळी उपयोगिता आपण विचारात घेतली तर त्यातून मिळणारं समाधान वेगळं असेल. त्यामुळं हा वर्तनाचा जो सिद्धांत आहे तो लागू पडेलच असं होणार नाही. त्यामुळे पैशाची किरकोळ उपयोगिता ही स्थिर आहे, उपयोगिता आहे असे विचारात घेतलं जातं. निश्चित उत्पन्न आणि किमती कशा पद्धतीच्या आहेत याचा विचार याच्यात आलेला आहे. ग्राहकाचे उत्पन्न आणि वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहतात का, त्या किती प्रमाणात राहू शकतील. सतत अभिरुची आणि प्राधान्य असं मानले जाते किंवा त्या सातत्य एकाच वस्तूची मागणी. एखादी टू व्हीलर आपण ज्यावेळेला मार्केटमध्ये विचारात घेतो की हिरो होंडा किंवा नंतर आपण स्प्लेंडर आपण म्हणाल, या गाडीची मागणी आता सध्याचा जर काळ पाहिला तर मोठ्या प्रमाणावर मागणी आलेली दिसते. मग त्यानंतर आलेल्या गाड्या किंवा त्याच्या अगोदरच्या असणाऱ्या टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स असतील, त्या कंपन्या असतील, तर त्याची मागणी ही सतत राहील का असा विचार न करता त्याची मागणी ही स्थिर आहे किंवा त्याची चव आवडीनिवडी या ग्राहकाच्या ज्या आहेत त्या गृहीत धरलेल्या आहेत किंवा एकसारख्या आहेत, त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही असं गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं अभिरुचीच्या अनुषंगाने आहे आणि त्याच्यातल्या मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने असेल, यात स्थिरता किंवा स्थैर्य असल्यामुळं उपयुक्तता ही फायदेची ठरू शकते किंवा फायदेशीर आहे. ती वर्तनाच्या अनुषंगाने ग्राहकाचं वर्तन हे कसं असेल त्या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने याच्यात सूक्ष्म पातळीवरती व्यक्तिगत भिन्नता आहे. परंतु या बाबतीत समानता किंवा एकसारखेपणा आहे असं विचारात तर्कसंगत बाबतीत विचारात घेतलेले आहेत किंवा सर्व बाबीत यात समानता असू शकते, समानता येऊ शकते असं सांगितलेलं आहे. मागणी वक्र किंवा डिमांड कर्व याचा जो आहे तो आपण बघूया. मागणी वक्र जो आहे तो युनिट 2 मध्ये आपल्याला शिकायला मिळालेलं होतं. त्यामुळं मागणीत कशा पद्धतीने बदल होईल, काय होईल, त्याचे उपयुक्तता विश्लेषण आपल्याला ते बघावं लागेल. वस्तूची किंमत आणि मागणी केलेले प्रमाण यांच्यातील संबंध हा मार्शल त्यांच्या उपयुक्तता कार्यामधून वस्तूच्या मागणीचे वक्र प्राप्त केलेले आहे. मार्शलने वेगवेगळ्या वस्तूच्या उपयुक्तता कार्य हे स्वतंत्रपणे गृहीत धरले आहे. एकमेकांना कार्य करताना डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणी वक्र मिळवले. किरकोळ उपयोगिता कमी करणे या अनुषंगाने देखील या उपयुक्तता विश्लेषणाच्या आधारावरती ही माहिती घेतलेली आहे. मार्शलने सीमांत उपयोगिता कमी करण्याचा जर विचार केला तर त्या अनुषंगाने सीमांत उपयोगिता ही शेवटी घटत जाणारी असते. ग्राहक एखाद्या वस्तूचे अधिक युनिट खरेदी करतो, त्याची उपयुक्तता लागोपाठ एककापासून मिळणारे उत्पन्न कमी होत जाते. त्यामुळे मागणी वक्र हा उत्पन्न किंवा कमी करण्याच्या कायद्याची तरतूद किंवा त्या अनुषंगाने कसा असेल ते आपल्याला पाहावं लागेल किंवा वस्तूची किंमत आणि मागणी केलेले प्रमाण यांच्यातील संबंध हा मार्शलच्या अनुषंगाने याच्यात विचारात घेता येऊ शकतो किंवा विचाराधीन असणाऱ्या बाबी आहेत. वस्तूची किंमत ही स्थिर राहील असं या ठिकाणी मागणी वक्रात म्हटलेलं आहे. परंतु या गृहीतकाच्या अनुषंगाने असं शक्यतो टीकाकारांच्या मध्ये असं होत नाही आहे. कारण
वस्तूच्या किमती ह्या बदलणाऱ्या असं असतात किंवा बदलत असतात. काही वस्तूंच्या म्हणजे टिकाऊ वस्तूच्या किमती स्थिर राहतात, परंतु बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये किमतीनुसार भिन्नता जाणवते. त्यामध्ये त्या त्या पद्धतीनुसार त्याच्यात बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळं हे किती बदल होऊ शकतो, कशा पद्धतीने बदल होऊ शकतो, त्या अनुषंगाने आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर ग्राहक अधिशेष. ग्राहक अधिशेष म्हणजे ग्राहक अधिशेष संकल्पना 1844 मध्ये डुपिटने तयार केली आहे. 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकातील सैद्धांतिक रचना 1890 मध्ये मांडलेली आहे. 1844 मध्ये डुपेंट तयार केलेले आहे. 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकातील सैद्धांतिक रचना या मांडलेल्या आहेत. या सैद्धांतिक रचनेच्या आधारावरती प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकातील सैद्धांतिक विचार हे आपल्याला अभ्यासायला विचाराधीन किंवा तशा पद्धतीने त्याचा विचार करावा लागतो आपल्याला. या मापन क्षमता जी आहे मोजमापाची किंवा मेजरमेंट आपण म्हणूया ते कशा पद्धतीचे आहे, उपयुक्ततेची परस्पर तुलना करता त्यांच्यामध्ये उपभोक्त्याचे अधिशेष म्हणजेच एखादे पैसे देण्यास इच्छुक आहे आणि यात फरक किंवा कशा पद्धतीने फरक पडू शकतो. आर्थिक सिद्धांताचे एक विशेषतः त्याच्या सिद्धांतामध्ये अधिशेष ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारावरती ग्राहक अधिशेष म्हणजे ग्राहक कशा पद्धतीने आपल्या वस्तूची मागणी करतात, त्याचा पुरवठा कशा पद्धतीने होऊ शकतो आणि त्याची एकूण स्थिती काय आहे ते आपल्याला विचार करावा लागतो. स्वतंत्र युटिलिटी चे चुकीचे गृहीतक आहे, कारण प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही स्वतंत्र किंवा युटिलिटी जी आहे ती स्वतंत्र आहे. याच्या आधी असं म्हटलं की आर्थिक सिद्धांतामध्ये विशेषतः त्या बाबतीत किंवा सिद्धांतामध्ये अधिशेष ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. आणि ग्राहक हक्क, ग्राहकाचे कायदे कानून आपण ग्राहकांच्या बाजूने पाहिलं आणि उद्योजकांच्या बाजूने पाहिलं तर दोन्हीमध्ये असणारा फरक हे त्या त्या अनुषंगाने वेगवेगळा असू शकतो. त्याचबरोबर स्वतंत्र युटिलिटी म्हणजे असं गृहीत धरणं हे चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे. कारण स्वतंत्र युटिलिटी जर असेल म्हणजे मी एक चपाती खाल्ली आणि भाकरी खाल्ली, दोघांची मिळणारी उपयोगिता ही भिन्न स्वरूपाची असेल, दोघांना असणारी इच्छाशक्ती ही भिन्न असेल. असं असलं तरी भूक लागल्यानंतर ते जे ग्रहण केलेलं आहे किंवा घेतलेला पदार्थ आहे त्याच्यातून मिळणारी उपयोगिता ही स्वतंत्र युटिलिटी आहे असं म्हणण्याबरोबर त्याचा उपभोग पूर्ण करणारे आहे. त्यामुळे त्याच्या उपभोगातून मिळणारं समाधान हे जरी बेरीज करता आलं नाही तरी काही प्रमाणात हे सारखंच असतं. कारण रोजच्या रोज आपल्याला एकसारखाच पदार्थ मिळेल, उपभोगासाठी असेल किंवा वस्तूच्या अनुषंगाने असेल. म्हणजे एखादी मोबाईल कंपनी आहे आणि ती कंपनीतला तो एखादा मोबाईल त्याची जे सब कंपनीज आपण म्हणूया ती आवडली असेल तर त्याच कंपनीचं उत्पादन सर्वांना आवडेल असं होत नाही. काही कालावधीनंतर ती आवड ही बदलू शकते. त्यामुळे स्वतंत्र युटिलिटी हे प्रत्येकाचे भिन्न भिन्न असू शकते. म्हणजे विवो कंपनी असेल, सॅमसंग कंपनी असेल, रिलायन्स कंपनी असेल, लोकांच्या आवडीनिवडी हे एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून पहिल्याकडे, तिसऱ्याकडे अशी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पैशात ह्याचं जे सतत किरकोळ उपयोगिता जे धारण करणं हे देखील खरं नाही. तसं स्वतंत्र युटिलिटी असते हे विचारात जरी घेतलं असलं तरी ते देखील खरं असू शकत नाही. त्याच्या असणारी भिन्नता ही वेगवेगळी असू शकते. पैशाच्या सतत किरकोळ उपयोगिता असणं धारण करणं हे खरं नाही. मुख्य उपयोगिता विश्लेषण किंवा प्रभाव यामध्ये विभाजित करता येत नाही. प्रतिस्थापन आणि उत्पन्न प्रभाव हा भिन्न स्वरूपाचा आहे. मार्शल गिफेन विरोधाभास हा स्पष्ट करू शकला नाही. त्या उपयोगितेच्या अनुषंगाने उपभोक्ता कशा पद्धतीने आपली मागणी करतोय, मुख्य उपयोगिता विश्लेषण किंमत प्रभाव हा कसा आहे तो आपल्याला पाहावा लागेल. त्यामुळे या मार्शल गिफेन विरोधाभासच्या बाबतीत असं सांगितलं जातं की पुष्कळ वस्तू असतील तर त्याची उपयोगिता जी आहे किंवा मागणी जी आहे ती घटत्या स्वरूपाची नसते, तर त्याच्यातून उलट उपयोगिता वाढते. किंमत वाढत जाईल तशा पद्धतीने याची मागणी देखील वाढत जाईल. कारण पर्याय वस्तू म्हणून देखील गिफेन वस्तूकडे पाहिलं जातं. आणि या अल्टरनेटिव्ह म्हणजे या वस्तूची किंमत जरी वाढली तरी यापेक्षा इतर वस्तूची किमती जास्त वाढलेल्या असतात. त्यामुळे या मार्शल गिफेन विरोधाभास जो सांगितलेला आहे त्याच्यातून मिळणारा फायदा
हा उपभोक्त्याच्या दृष्टीनं हा जास्त असतो, तो कमी होत नाही, तो विरोधाभास हा सतत या साकल्याने आपण म्हणूया तो वाढत्या स्वरूपाचा असल्याचं दिसून येतो. या अनुषंगाने ज्यावेळेला आपण इथं पाहतो त्यावेळेला स्वतंत्र उपयुक्तता जसं म्हणतोय तशाच अनुषंगानं ग्राहक मागणी उपयोगिता किंवा त्याची असणारी कायद्यातल्या बाबी या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. या बाबतीत ग्राहक प्राधान्य किंवा ग्राहक कशा पद्धतीने आपण विचारात घेतलेला आहे ही मूलभूत संकल्पना आहे. मूलभूत संकल्पनेमध्ये त्याची असणारी उपयुक्तता ही किती आहे, कशा पद्धतीने आहे, जर ग्राहक प्राधान्य आहे, बजेटची मर्यादा आहे, ग्राहकाच्या निवडी किंवा आवडीनिवडीमध्ये असणारी भिन्नता हे देखील विचारात घ्यावी लागते. म्हणजे ग्राहक बरोबरच त्याची असणारी गृहीत धरलेल्या बाबी याच्यामध्ये पूर्णतः किंवा संक्रमणशीलता नेहमी कमीपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते. म्हणजे हे प्राधान्यच्या मदतीच्या अनुषंगाने ग्राहकाचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ग्राहक प्राधान्य किंवा अर्थशास्त्र म्हणजे सहसा या गृहीताचा विचार करत असतात आणि त्या अनुषंगाने आपला सिद्धांत आपले विचार हे मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिसतात. ग्राहक प्राधान्याबद्दल गृहीतके चर्चा केल्याप्रमाणे किंवा याच्यातलं उपयोगिता जे आहे किंवा त्यातला असणारा उपभोग तो कशा पद्धतीनं बदलेल, कशा पद्धतीनं स्थिर राहील या अनुषंगाने त्याचा विचार करणं अपेक्षित असतं. आता एकूण उपयोगिता जी आहे ती कशा पद्धतीने बदलेल, किती बदलू शकेल ते आपल्याला पाहावं लागेल. कार्डिनल युटिलिटीमध्ये हा उपयुक्ततेचे मुख्य प्रमाण युटिलिटी ॲडिटिव्ह असतात किंवा त्याच्या अनुषंगाने त्याच्यात असणारा भाग हा वेगवेगळा असू शकतो. उपयुक्तता ही स्वतंत्र आहे, म्हणजेच इतर वस्तूच्या प्रमाणशीर संबंधित नाही. ग्राहकाने खरेदी केलेले असे गृहीत धरले जाते की ते इतर व्यक्तीच्या उपयुक्ततेमुळे प्रभावित होते किंवा पैशाची किरकोळ उपयुक्तता ही स्थिर राहते. सीमांत उपयुक्तता जी आहे ती कशा पद्धतीने होती किंवा त्यात किती बदल होऊ शकतो. मार्जिनल युटिलिटी त्याच्यामध्ये करता येते. एची उपयुक्तता आणि त्यानंतरची बीची उपयुक्तता ही देखील त्याच्या विचारात घ्यावी लागते किंवा पुरेसे प्रमाण त्याच्यात एकसारखं असणं हे देखील शक्य नाही. इथं जे डायग्राम सांगितलेलं होतं त्या डायग्रामच्या अनुषंगाने मार्जिनल युटिलिटी ही 10 सुरुवातीच्या पहिल्या युनिटसाठी मिळते किंवा पहिल्या रोटीसाठी 10 एवढी उपयुक्तता जी आहे, सीमांत उपयुक्तता जी आहे ती मिळते, कारण 10ने बिगिनिंग झालेलं आहे. त्यामुळे शेवट कुठला तर 10 आणि नंतर 2 म्हणजेच 8 मार्जिनल युटिलिटी हे 8 सांगितलेले आहे. आणि त्या अनुषंगानेच या रोटीच्या अनुषंगाने तिसरी रोटी घेईल त्यावेळेला 5 एवढी युटिलिटी दिसेल, 4 एवढी युटिलिटी दिसेल. मार्जिनल युटिलिटीमध्ये अशा पद्धतीने होणारी ही भिन्नता हे प्रामुख्याने दिसून येते. 5 किंवा 0 एवढी उपयोगिता ही 5व्या रोटीच्या वेळेला आलेली आहे आणि सीमांत उपयोगितेत घट किंवा 6व्या वेळेला उपयोगिता ही -2 एवढी झालेली दिसते. म्हणजे सीमांत उपयोगिता ही घटत्या स्वरूपाची आहे किंवा सीमांत उपयोगिता ही कालांतराने घटते, परंतु एकूण उपयोगिता ही वाढत्या स्वरूपाची किंवा वाढत जाणारी आपल्याला पाहायला मिळते. या आकृतीमध्ये किंवा या डायग्राममध्ये पण अशाच पद्धतीचं विश्लेषण किंवा वर्गीकरण दिलेलं आहे, ते आता आपण पाहिलेलंच आहे. या बाबतीतले असणारे अपवाद फार महत्त्वाचे आहेत. लहान प्रारंभिक एकक आहे. सुरुवातीला जर लहान एकक घेतलं म्हणजे जसं आपण लहान बाळाला एखादा घास भरवत असतो जेवण करण्याच्या वेळेला, त्याच्या एका वाटीमध्ये छोटासा काला केलेला असतो आणि तेवढं थोडा थोडा करून जर आपण काला त्याला चारत राहिलो, खाऊ त्याला जर आपण देत राहिलो, तो खाऊ खाल्ल्यामुळे त्याच्या पोटाची असणारी कॅपॅसिटी ही छोटीच असते, त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगानं त्याचं पोट भरणं शक्य आहे. परंतु मोठ्या माणसाला तशाच पद्धतीने जसं छोट्या बाळाला केलं जातं तशाच पद्धतीने जर चमच्याने थोडासा खाऊ थोडा थोडा चालत गेलं तर एकूण उपयोगिता ही त्या ठिकाणी न घटता ती वाढलेली असते किंवा वाढत्या स्वरूपाची असते. त्यामुळे कायद्याच किंवा या नियमाच्या अनुषंगानं दिलेली माहिती ही प्रारंभिक एकके वस्तू अतिशय लहान आकाराच्या असतात. उदाहरणार्थ पिण्याचे पाणी असेल त्या अनुषंगाने असताना त्याच्यातलं चमचा वापरणं असेल, जर चमच्याने आपण पाणी पित राहिलो तर आपली उपयोगिता ही वाढतच गेलेली असेल, कारण तहान ही आणखी पुरेशी भागत नाही आहे, कारण चमच्याच्या सहाय्याने मिळणारं पाणी हे अत्यंत कमी 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 मिळत जाईल.
त्यामुळं कमी मिळाल्यामुळं त्याची उपयोगिता आणखी वाढेल. त्यामुळे लहान प्रारंभिक एकक जर विचारात घेतलं तर त्याच्यातून मिळणारी उपयोगिता ही अपवाद म्हणूया आपण की त्यावेळेला ही वाढत गेलेली असते. त्याचबरोबर अतिशय लहान असणारा जो घटक आपण म्हणूया तो घटक कशा पद्धतीचा आहे, तो किती प्रमाणात वाढतो किंवा कशा पद्धतीने बदललेला आहे तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आता हा जर घटक आपला विचारात घेतला तो प्रमाण जर आपण बदलवलं तर निश्चितपणे आपल्याला फायदा झालेला आपल्याला अनुभवायला मिळेल. आता ह्या एकूण उपयोगितेमध्ये किंवा एकूण शक्यतांमध्ये किती शक्यता आपल्या असू शकतात, तर वेगवेगळ्या शक्यता आपल्याला वर्तवता येतील. आता या शक्यतामध्ये अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने झालेले बदल हे कालांतराने कमी किंवा जास्त असू शकतात, परंतु लहान प्रारंभिक एकक त्या अनुषंगाने असणारे बदल किंवा दुर्मिळ चित्रे असतील, सोने असतील, हिरा असेल यासारख्या ज्या वस्तू आहेत, या साधनसामुग्री ज्या आहेत त्या कमी किंवा जास्त घेणं, हे दुर्मिळ चित्र असतील तर त्याची उपयोगिता ही वाढतच गेलेली असते. त्यामुळे ही दुर्मिळ चित्र, त्याची उत्सुकता ही किंवा सोनं असेल त्या आणखी आवश्यक असेल. त्यामुळे अशा साधनसामुग्रीवर आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागेल किंवा त्या अनुषंगाने आपल्याला साधर्म्य कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. दुर्मिळ चित्रे, सोने आणि हिरे यासारख्या वस्तूचा साठा जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो किंवा कायद्याची टीका ही कायद्यात किंवा या नियमावरती होणाऱ्या टीका आपण म्हणतो. कायदा म्हणण्यापेक्षा नियम आहे, तो उपभोक्त्याचा वर्तनाच्या संदर्भातला नियम आहे. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सीमांत उपयोगिता कमी करण्याच्या या नियमावरती काही टीका केलेल्या आहेत. उपयुक्तता जी आहे ती मोजता येत नाहीये. पैशाची किरकोळ उपयोगिता ही स्थिर राहत नाहीये, ती बदलत्या स्वरूपाची असते. कारण पैशातली असणारी उपयोगिता ही भिन्न स्वरूपाची असू शकते. किती भिन्न किंवा त्याच्यातले असणारे अवास्तव स्वरूपाचे जे गृहीतक आहेत ती देखील त्याच्यात विचारात घ्यावे लागतात. त्यामुळं पैशातून किरकोळ उपयोगिता ही स्थिर राहत नाही. उपयोगिता नेहमीच स्वतंत्र नसते. अवास्तव गृहीतक या ठिकाणी विचारात घ्यावी लागतात. द्वारे समतोल उपयुक्तता ही देखील विचारात घेणं अपेक्षित आहे. ग्राहक समतोल अशी परिस्थिती विचारात घेत असतात आणि तशी स्थिती आली तर वस्तूची मागणी ही वाढवतात. ग्राहक तर्कसंगत आहे. उपयुक्ततेचे मुख्य मापन किंवा मेजरमेंट जे आहे ते विचारात घ्यावं लागतं. त्याचबरोबर पैशाची किरकोळ उपयोगिता कशी असेल, काय असेल, निश्चित उत्पन्न आणि किमती या कशा पद्धतीच्या आहेत त्या गृहीत धरलेल्या आहेत. सतत अभिरुची आणि प्राधान्य, ते अभिरुची किंवा आवड निवड जी आहे ती सतत राहील, त्याचं प्राधान्य तिथं विचारात घेतलेलं आहे. सतत अभिरुची आणि प्राधान्य जर असेल तर वस्तूची मागणी देखील तशा पद्धतीनं केली जाते. मागणी वक्र उत्पन्न किंवा कशा पद्धतीचं आहे, ग्राहक अधिशेष जो म्हटलंय तो कसा आहे आणि त्याच अनुषंगानं याच्यातला असणारा युटिलिटीच्या अनुषंगाने ही कशा पद्धतीने बदल होतील ते याच्यात म्हटलेलं आहे. उपयुक्तता ही एक मानसिक घटना आहे. ती समाधानाची, आनंदाची भावना व्यक्त करते किंवा त्यातून वस्तूची मागणी वाढते. अनुभवलेले कल्याण, वस्तू किंवा सेवा यांचा ताबा घेतलाच पाहिजे असं नसतं, तर व्यक्ती पातळीवरती ते भिन्न स्वरूप असू शकतो. सापेक्ष संकल्पना आहे. उत्पादनातून मिळालेली उपयुक्ततेची पातळी ही व्यक्तीपेक्षा वेगळी असू शकते. व्यक्ती त्याच्यातला फरक असू शकतो. व्यक्तीला आम्ही इच्छा किंवा उपयुक्तता यांच्यातील संबंध देखील तपासलेले असतात. इच्छित आहे किंवा आम्ही मार्जिनल युटिलिटी जी आहे ती टोटल मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयोगिताची म्हटले ती भिन्न असू शकते. त्या किंवा वजावट होणारी असू शकते, कमी उणीव होणारी असते आणि एकूण उपयोगिता ही वाढत्या स्वरूपाची असते. त्यामुळे टोटल युटिलिटी जी आहे ती वाढत जाईल. ग्राहकाच्या प्राधान्याच्या मूलभूत गृहीतकावर याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीने आपण ग्राहकाचं किंवा उपभोक्त्याचं वर्तन याच्यात अभ्यासलेलं आहे. धन्यवाद.